राधानगरी तालुक्यातील सोळांपूरच्या उपसरपंचपदी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते ए.वाय. पाटील गटाच्या निवेदिता विकास पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे। ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत ही निवड करण्यात आली। यावेळी मावळते उपसरपंच अरविंद निश्चिते यांचा तसंच नूतन उपसरपंच निवेदिता पाटील यांचा सत्कार सभापती आर.वाय. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। सोळांपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी विशेष सभा बोलावली होती। यावेळी निवेदिता विकास पाटील यांची उपसरपंचपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली। निवडीनंतर मावळते उपसरपंच अरविंद नचिते यांचा तसंच नूतन उपसरपंच निवेदिता पाटील यांचा सत्कार ए.वाय. पाटील आणि सभापती आर.वाय. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना ए.वाय. पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करत गावच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीनं काम करण्याचं आवाहन केलं। महिला आणि तरुणांना व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। ग्रामविकासात महिलांचा सहभाग वाढवून गावाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी असंही त्यांनी सांगितलं। निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच राजाराम कांबळे होते। निवडीनंतर बोलताना नूतन उपसरपंच निवेदिता विकास पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्य, गावातील नागरिक आणि नेत्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। गावच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे। महिलांचं सक्षमीकरण, त्यांना स्वावलंबी बनवणं तसंच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं यासाठी प्राधान्यानं प्रयत्न करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं। तर सभापती आर.वाय. पाटील यांनी सर्व सदस्यांनी संघटितपणे काम करून गावात विविध विकास प्रकल्प राबवण्याचं आवाहन केलं। या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते, महिला बचत गट प्रतिनिधी तसंच ग्रामस्थ उपस्थित होते। निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य रेखा पाटील, पूजा पानारी, कल्याणी कुंभार, दिनकर गुरव, एडी जाधव, नंदा कांबळे, ग्रामविस्तार अधिकारी तानाजी पाटील यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते।